अनेक चित्रपटांसाठी संदीपने गाणी लिहिली आहेत आणि सलीलने ती स्वरबद्ध केली आहेत. दोघांनाही 2 वेळा झी गौरव पुरस्कार आणि इतर अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. पण यंदाचा झी गौरव पुरस्कार सर्वोत्कृष्ट गीतकाराचा आणि सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा संदीप आणि सलील यांना मिळाला, तो निशाणी डावा अंगठा या चित्रपटासाठी. तर चित्रपट संगीत करताना किंवा ते लिहिताना काही वेगळा विचार करावा लागतो का? तो निश्चित करायला लागतो असं मला वाटतं. म्हणजे मी कॉपी रायटिंग करतो, जाहिरात क्षेत्रात काम करतो, तर मला वाटतं गीतलेखन जरा थोड्या मोठ्या स्केलवरचं कॉपी रायटिंग आहे. कवितेमध्ये जसं स्वातंत्र्य असतं तसं गीतलेखनात नसतं. त्यालाही ठराविक चौकटी असतात. त्या चौकटीत राहूनच संगीतकाराला काय किंवा गीतकाराला काय काम करायला लागतं. आणि तो कथेचा जो बाज आहे, त्याची जी शैली आहे, त्यातली जी पात्र आहेत, त्यांच्या तोंडाची भाषा आहे, त्या सगळ्याला अनुरूप, त्या सगळ्याचा विचार करून थोडक्यात आणि कुठेही पॅचवर्क वाटणार नाही, त्या स्टोरीलाच पुढे नेईल असं वाटणारं एखादं गाणं लिहिता आलं तर मला असं वाटतं की ते चांगल्या प्रकारे लिहिलं गीत असं म्हणता येईल. तर तसंच आम्ही एक निशाणी डावा अंगठामध्ये जे केलं होतं. याची गंमत सांगतो की याच्यात एरवी कधी म्युझिकली या फ्रेजेस वापरल्या नसत्या. म्हणजे या कवितेतल्या फ्रेजेस नाही आहेत, हे म्युझिक म्हणून वापरायला लागलो आणि त्याची मजा खूप यायला लागली. काय ते सांगत नाही, तुम्हाला कळेल. म्युझिक म्हणून फार वेगळा प्रकार वापरलाय नेहमीच्या कुठल्याही वाद्यापेक्षा. गाणंच ऐकवतो. म्हणा अ आ आ अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अम आहा. इकड राजा इकड बाजा सगळा नुसता गाजा वाजा. अ अननस आ आई. इकड राजा इकड बाजा सगळा नुसता गाजा वाजा. वरतून खाली खालून खाली घसरत घसरत आज्ञा आली. वरतून खाली खालून खाली घसरत घसरत आज्ञा आली. यांचे पोट त्यांचे पोट सांगते शिकवा आडांचोट. गला काना खा गला काना खा गला काना गा गला काना खा. इकड राजा इकड बाजा सगळा नुसता गाजा वाजा. गला काना खा गला काना खा गला काना गा गला काना खा. कमळातला 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 आला 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 आला. साहेब साला साहेब साला. हाजी हाजी झुकवा माना. सलाम ठोका थुंकी जेला. मास्तर करून राहिले गळती. सगळी नुसती ठोकी भरती. ज्यांच्या नावे होती पाटी काही त्यांच्या अंगठ्यावरती. केंद्रो केंद्री पडती धाडी सगळी गाडवे बनली घोडी. केंद्रो केंद्री पडती धाडी सगळी गाडवे बनली घोडी. साक्षरतेची धोधो गंगा अक्षरांची तरते होडी. बबन नमन कर बबन नमन कर. छगन भजन कर छगन भजन कर. इकड राजा इकड बाजा सगळा नुसता गाजा वाजा. इकड राजा इकड बाजा सगळा नुसता गाजा वाजा. अलिफ अलिफ बे 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 ते ते से जिम जे. सजली सोंगे सजली ढोंगे. पाट्यांवरती पाडे कोष्टक. सुजाण झाले अजाण होऊन. सुजाणतेचे करती नाटक. जुनी टाकली अवघी ओळख. नवीन नावे नवीन गावे. खोटी नावे खरे तोतये. खोट्यासाठी खरे लिहावे. अशी साधना अशी तपस्या सरस्वती ही गदगदली. अशी साधना अशी तपस्या सरस्वती ही गदगदली. अभियानाची खरू अवघ्या पुवेकांनी खाजवली. इकड राजा इकड बाजा सगळा नुसता गाजा वाजा. इकड राजा इकड बाजा सगळा नुसता गाजा वाजा. बे 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 दुने 4 बे 3 6 बे चौक बेचो. नको कारणे ना गाराणे. आज्ञा होता काम निमू. मतलब केवळ आदेशांची. सत्य साली मुळात झूट. आदेशांचे गुलाम हसले घुमे पिपाणी विजयाची. आदेशांचे गुलाम हसले घुमे पिपाणी विजयाची. साक्षरतेवर उठे निशाणी एका डाव्या अंगठ्याची. इकड राजा इकड बाजा सगळा नुसता गाजा वाजा. छगन भजन कर.
बेचूक. आता हे गाणं एरवी असं केलं नसतं, पण हा जो चित्रपट आहे तो साक्षरता अभियानावरचा चित्रपट आहे. आणि तिथे जेव्हा त्या अभियानामध्ये काहीच घडत नाही, सगळं ऑन पेपर घडतं फक्त, आणि शेवटी तपासणीसाठी जेव्हा अधिकारी येतो तेव्हाचं हे गाणं आहे. आता एक सुनीलला विनंती करतो की त्यांनी आमच्याबरोबर हे गाणं गावं. मात्र त्या गाण्याचा मुखडा जो आहे तो तुम्ही गायचा आहे. काळी माती निळपाणी हिरव शिवार, ताज्या ताज्या माळव्याचा होईला या बार. काळी माती निळपाणी हिरव शिवार, ताज्या ताज्या माळव्याचा होईला या बार. ज्वानीच्या या मळ्यामंदी विरतीचं पाणी, बघायला कवतिक आलं नाही कुणी. मळ्याला या मळेवाली भेटलीच नाही. सचिन काकडीचा बांधा तुझा मिरची सतोरा, मुळ्यावानी कडू तरी रंग कोरा कोरा. तुझा मिरचीचा कोरा, तुझा रंग कोरा कोरा, तुझा मिरचीचा कोरा, तुझा रंग कोरा कोरा. हे पोरी काकडीचा बांधा तुझा मिरची सतोरा, मुळ्यावानी कडू तरी रंग कोरा कोरा. लिंबावानी कांती तुझी बिटावानी वठ, टमाट्याचे गाल तुझे भेंडीवाणी घोट. काळ जात मंडई तू मांडशील काय, अन रात्री माझ्या मळ्यामंदी घुसशील काय. नको दाऊ भाजीवाल्या फुकाचा रुबाब, भाजी तुझी वर ताजी आतून खराब. नको दाऊ फुगाचा रुबाब, तुझी भाजी यातून खराब. नको दाऊ फुगाचा रुबाब, तुझी भाजी यातून खराब. नको दाऊ भाजीवाल्या फुकाचा रुबाब, भाजी तुझी वर ताजी आतून खराब. थोड थोड बोलशील पाडशील फशी, भाजी तुझी पाठीमध्ये घेऊ तरी कशी. आजकाल कोणाचा देव भरवसा नाही. राणी माझ्या मळ्यामंदी घुसशील काय. चिवारी पांगडी चिवारी चिवारी पांगडी पांगडी चिवारी पांगडी चिवारी चिवारी पांगडी पांगडी चिवारी पांगडी.